हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2022 साठी पेपर 2 अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स मधलं युनिट इंटरनॅशनल ट्रेड आणि टॉपिक आहे IMF, वर्ल्ड बँक आणि WTO. तर ह्या मोस्ट नोन ऑर्गनायझेशन्स आहेत आणि त्याचा उपयोग काय आहे किंवा त्या कशासाठी आहेत हे आजच्या सेशन मध्ये आपल्याला बघायचं आहे. इंटरनॅशनल ट्रेड मध्ये ह्या खूप महत्त्वाच्या ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यामुळे आजच्या सेशन मध्ये आपण याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची अनाउन्समेंट, जे स्टुडंट्स महाराष्ट्र सेट 2022 ची एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, ती म्हणजे पेपर 2 इकॉनॉमिक्स साठी कंप्लीट कोर्स आमच्याकडे रेडी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, ज्यामध्ये आपण थेअरी आणि MCQs थ्रू हा कोर्स कंप्लीट करणार आहोत. ज्या लेक्चर्सचा हेल्प तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी मिळणार आहे. फुल सिलेबस टेस्ट आहेत, टेस्टचा सराव तुम्हाला झाल्यामुळे एक्झाम क्रॅक करणं तुम्हाला अगदी सोपं होणार आहे. PDF सोल्युशन विथ आन्सर्स मिळणार आहेत, जेणेकरून या PDF वाचून जरी तुम्ही एक्झामला गेलात तरी त्यातले काही आन्सर्स तुम्ही सहज देऊ शकता. फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, सगळ्या युनिटवरचे नोट्स तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये मिळतील आणि PYQs देखील मिळणार आहेत. PYQचा इम्पॉर्टन्स तुम्हाला वेगळा सांगायला नको, कारण PYQचा अनालिसिस केल्यामुळे तुम्हाला एक्झाम जी आहे ती खूप सोपी जाते. असा हा कंप्लीट कोर्सचा स्वरूप आहे. आणि त्याचबरोबर बोनस म्हणून पेपर 2 वर पेपर 1 चं मटेरियल देखील तुम्हाला सगळं फ्री मिळणार आहे, ज्याच्यामध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स ऑल युनिट्स म्हणजे 10 युनिट्स जे आहेत पेपर 1 चे ते देखील व्हिडिओ लेक्चर्स मध्ये 50 फुल सिलेबस टेस्ट मिळणार आहेत. PDF विथ सोल्युशन्स, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत 10 युनिट वरचे इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेज मध्ये. PYQs म्हणजे यामध्ये तुमचा या कोर्स मध्ये तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 इकॉनॉमिक्स असा कंप्लीट कोर्स तुम्हाला यामध्ये मिळत आहे, ज्याची फीस फक्त 5000 रुपये आहे. दोन्ही पेपरची तयारी तुमची याच्यामध्ये केली जाणार आहे. मागच्या वर्षीचा जो रिझल्ट आहे खूप चांगला आलेला आहे, त्यामुळे हा कोर्स आम्ही पूर्ण लॉन्च केलेला आहे, ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आणि पेपर 1 दोन्हीही तुम्हाला मिळत आहे. हा कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ऍप डाउनलोड करायचं आहे किंवा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर जो आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून एन्क्वायरी करू शकता. तर लवकरात लवकर कोर्सला जॉईन व्हा, कारण आपल्याला टार्गेट करायचे आहे महाराष्ट्र सेट 2022 ची एक्झाम. सुरू करतो आजच्या सेशनला रोल ऑफ WTO इन ट्रेड ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा गुड्स अँड सर्व्हिसेसच्या व्यापारामध्ये काय रोल आहे हे आपल्याला बघायचं आहे. Towards the end of WWII, US and UK in 1947 framed a multilateral agreement in form of General Agreement on Tariffs and Trades. आता हे कोणी UK, US यांनी WWII च्या शेवटी UK आणि US ने 1947 मध्ये हे एक ॲग्रीमेंट तयार केलं, जे ॲग्रीमेंट कशाच्या रूपात होतं? जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड, ज्याला आपण GATT असं म्हणतो. तर WTO शी संबंधित ही GATT संस्था आहे. GATT म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड. तसंच या GATT मध्ये काय काय समाविष्ट आहे? इट कंटेन्स प्रोव्हिजन ऑन एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ऑफ गुड्स ओनली अक्रॉस नेशन्स, म्हणजे नेशनच्या अंतर्गत किंवा म्हणजे प्रत्येक नेशनच्या अंतर्गत किती कसं एक्सपोर्ट किंवा इम्पोर्ट व्हायला पाहिजे गुड्सचं सर्व्हिसेसचं, याबद्दल प्रोव्हिजन आहेत GATT मध्ये, म्हणजे या ॲग्रीमेंट मध्ये. देअर आफ्टर सेव्हरल राऊंड्स ऑफ MTN, ह्याच्यामध्ये वेगवेगळे राऊंड्स आहेत, भरपूर वेगवेगळे राऊंड्स आहेत MTN चे. MTN म्हणजे काय? मल्टीलेटरल ट्रेड निगोसिएशन्सचे पण रूल्स याच्यामध्ये आहेत. हॅव टेकन प्लेस इन GATT. तर GATT मध्ये काय काय आहे हे समजलं. GATT 1947 ला जिनेवा, त्याच्यानंतर 1948 मध्ये NSC, 1950 मध्ये तुरुक्वे, जिनेवा, परत धिल्लो, केनेड, टोकियो, उरुग्वे, दोहा, म्हणजे 2001 पासून ते टुडे पर्यंत तिथे आहे. रोल ऑफ WTO इन ट्रेड ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, तसे तर पुढे आपले कंटिन्यू पॉइंट आहेत. इन 1995 आफ्टर उरुग्वे राउंड ऑफ MTN, GATT was expanded to form WTO. हे जे GATT आहे तेच नंतर 1995 मध्ये WTO ला फॉर्म करण्यासाठी हेल्प झाली किंवा तिथून ती सुरुवात झाली. विच इन्क्लुडेड गुड्स, त्याच्यामध्ये गुड्सचं इन्क्लूड केलेलं आहे. कवर्ड इन GATT 1994, हे कव्हर केलं होतं 1994 मध्ये, प्लस सर्व्हिसेस त्याच्यामध्ये मग आपण ऍड केले GA ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस. ओके, त्याच्यानंतर प्लस IPRs, ॲग्रीमेंट ऑन ट्रेड रिलेटेड, IPRS,
प्लस डिस्प्यूट सेटलमेंट अँड अंडरस्टँडिंग दॅट इज DSU, या सगळ्याचा समावेश मग आपण गॅट मध्ये नंतर आणखीन झाला 1995 नंतर, आणि ती मग WTO अस्तित्वात आली. गुड्स इन्क्लूड केले म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, कॉम्पिटिशन शुड बी प्राईम डिसाइडिंग फॅक्टर्स फॉर इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट्स. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट्स डिसाईड करण्यासाठी, फॅक्टर्स डिसाईड करण्यासाठी ते कॉम्पिटिशन असली पाहिजे असं त्याच्यामध्ये होतं गुड्स बद्दल. कंझ्युमर हॅव द फ्रीडम टू चूज अ प्रोडक्ट बेस्ड ऑन प्राइस, क्वालिटी अँड द अदर फॅक्टर्स. जे कंझ्युमर जे आहेत, जे प्रोडक्ट खरेदी करणार आहे, गुड्स जे आपले खरेदी करणार आहेत, त्यांना फ्रीडम देण्यात आलं की त्यांनी प्रोडक्ट जे आहे ते प्राइसच्या बेसवर चूज करावं, क्वांटिटीच्या बेसवर चूज करावं, क्वालिटीच्या की फॅक्टरीच्या बेसवर, हे ह्याला म्हणजे कस्टमरला त्याचं फ्रीडम होतं. With the above concept and in order to ensure free competition, there are two principles followed by WTO. आता ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या इन्शुअर होण्यासाठी, फ्री कॉम्पिटिशन होण्यासाठी तिथे दोन प्रिन्सिपल WTO ने लावले. WTO म्हणजे कोणी, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनने लावले. कुठलं, मोस्ट फेवर्ड नेशन ट्रीटमेंट प्रिन्सिपल, एक मोस्ट फेवर्ड नेशन ट्रीटमेंट प्रिन्सिपल आहे जे आपण नंतर डिटेल मध्ये बघूया. पण हे दोन प्रिन्सिपल होते, एक मोस्ट फेवर्ड नेशन ट्रीटमेंट प्रिन्सिपल आणि दुसरं नॅशनल ट्रीटमेंट प्रिन्सिपल. हे दोन जे प्रिन्सिपल आहेत ते गुड्स सिलेक्ट करताना वगैरे आपण म्हणजे WTO नी लावलेले आहेत. ओके, समजलं आपल्याला. सुरुवातीला गॅट होती, गॅट म्हणजे जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड्स. तर ती जे अग्रीमेंट होतं त्याच्यानंतर आणखीन काही काही वस्तू त्याच्यामध्ये ऍड होत गेल्या, वेगवेगळे अग्रीमेंट्स ऍड होत गेले आणि नंतर 1995 मध्ये WTO फॉर्म झाली. आता जर प्रत्येक ऑर्गनायझेशनला आपण त्याच्या डिटेल अँड फॅक्च्युअल गोष्टीनुसार बघूया. एक आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IMF. खूप महत्वाची ऑर्गनायझेशन आहे. The IMF promotes itself as an organization of 190 countries. How many countries? 190 countries. लक्षात ठेवायचं आहे, IMF हे किती कंट्रीजची ऑर्गनायझेशन आहे, तर 190 कंट्रीजची ही एक ऑर्गनायझेशन आहे IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. वर्किंग टू फोस्टर ग्लोबल मॉनिटरी कॉर्पोरेशन. ग्लोबली म्हणजे जागतिक स्तरावरती, मॉनिटरी म्हणजे आपले पैशाविषयीचे जे कॉर्पोरेशन आहे, सहाय्य आहे ते देण्यासाठी ही एक संस्था आहे. सिक्युअर फायनान्शियल स्टॅबिलिटी, याच्यामध्ये फायनान्शियल स्टॅबिलिटी सिक्युअर केली जाते. फॅसिलिटेट इंटरनॅशनल ट्रेड, ह्याच्यामध्ये जे आंतरराष्ट्रीय व्यापार होतात त्याला प्रोत्साहन दिलं जातं. प्रमोट हाय एम्प्लॉयमेंट अँड सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ, ह्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार, त्याच्यानंतर इकॉनॉमिक ग्रोथ जे आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था काम करते. अँड रिड्यूस पॉवर्टी अराउंड द वर्ल्ड, जगामध्ये गरिबी जी आहे ती कमी करण्यासाठी प्रयत्न करते. इट वॉज क्रिएटेड इन 1944. ही जी संस्था आहे ती कधी स्थापन झाली होती, 1944. आणि 1945 ला काय होतं, 1995 ला गॅट, सॉरी WTO. While World War II was still ragging as a part of Bretton Woods Agreement. जेव्हा ब्रिटन वूड अग्रीमेंट चालू होतं सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला, त्यावेळेस ही संस्था अस्तित्वात आली, द इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IMF. The agreement sought to create a monetary and exchange rate management system that might prevent a repeat of currency devaluation and contributed to the economic challenges of that period. याच्यामध्ये जे काही इकॉनॉमिक चॅलेंजेस आले, म्हणजे आर्थिक परिस्थिती आल्या, त्या सगळ्यांना सामोरे जाण्यासाठी या प्रकारची करन्सीचं अवमूल्यन टाळण्यासाठी, रिपीट परत अवमूल्यन होत होतं, ते टाळण्यासाठी या प्रकारची संस्था काम करण्यासाठी मग ही संस्था फॉर्म केली, IMF, दॅट इज इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आता त्याचं मिशन काय आहे IMFचं? The IMF advances its mission in variety of ways. वेगवेगळ्या मार्गाने ही त्याची मिशन्स पुढे आणत असते. मॉनिटरिंग अँड रिपोर्टिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन अ लार्ज पार्ट ऑफ एफर्ट्स. जेव्हा ही संस्था काम करत असते तेव्हा तिच्या रिपोर्ट वरून म्हणजे आर्थिक डेव्हलपमेंट जे आहे, विकास जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्याचा रिपोर्ट मॉनिटर करणं हे त्याचं एक मिशन आहे. इन्क्लुडिंग मेकिंग रिकमेंडेशन्स टू मेंबर कंट्रीज ऑन द फ्युचर कोर्सेस ऑफ ऍक्शन. जे काही पुढे आपण ऍक्शन घेणार आहेत कुठल्या कंट्री, जे मेंबर कंट्री आहेत, 190 मेंबर कंट्री आहेत आपल्याला माहिती आहे, आणि त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी काही सजेशन्स लागतात, रिकमेंडेशन लागतात, तर ही संस्था त्यांना ती प्रोव्हाइड करते. फॉर एक्झाम्पल, आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे नेमकं कसं ही कोर्स ऍक्शन IMF घेत असते. एक्झाम्पल दिलंय 2021 मध्ये IMF रिव्ह्यूड द स्टेट ऑफ US इकॉनॉमी अँड रिकमेंडेड. इथे उदाहरण दिलंय की 2021 मध्ये
US इकॉनॉमीचा अभ्यास केला IMF नी आणि रिकमेंड केलं US फेडरल रिझर्व्ह होल्ड ऑफ इट्स प्लॅन्स टू इन्क्रीज इंटरेस्ट रेट. इथे सांगितलं की इंटरेस्ट रेट जे आहे ते US फेडरल रिझर्व्ह बँकेने होल्ड करावेत, वाढवणं, बिकॉज इट माइट बी हार्म टू इकॉनॉमी ॲज इट इमर्ज फ्रॉम कोविड-19 पॅन्डेमिक. तर हे जे सजेशन आहे ते IMF ने दिलंय कोणाला? US ला, US फेडरल रिझर्व्हला. काय दिलं की इंटरेस्ट रेट जे आहे ते वाढवू नका, कारण सध्या आपण कोविड-19 पॅन्डेमिक मधून बाहेर येत आहोत. असं सजेशन्स देण्याचे काम कोण करतं? IMF, म्हणजे आपलं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स. आणि मेन पर्पज काय आहे त्याचं? आपल्या इकॉनॉमीचं जे आहे ते मॉनिटरिंग करायचं. 190 कंट्रीज जे आहेत त्यांना आर्थिक संकटाच्या वेळेस मदत करण्याचं महत्वाचं काम हे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं आहे. गॅट बघितलं, त्याच्यातून WTO कसं आलं बघितलं. IMF बघितला तर वर्ल्ड बँक आहे. द वर्ल्ड बँक ग्रुप लाईक IMF was created at Bretton Woods in 1994. वर्ल्ड बँक ग्रुप जो आहे तो 1944 मध्ये ब्रिटन वुड्स मध्ये झाला होता. द ग्रुप इज सेल्फ funded and it has home office in Washington. वॉशिंग्टन मध्ये याचं होम ऑफिस आहे. Its goal is to provide financial and technical assistance to the developing countries around the world. पूर्ण जगामध्ये फायनान्शियल म्हणजे आर्थिक आणि टेक्निकल म्हणजे तांत्रिक असिस्टन्स देणं डेव्हलपिंग कंट्री, ज्या कंट्री डेव्हलपिंग स्टेजला आहेत त्या सगळ्यांना मदत करण्याचं काम वर्ल्ड बँक करते. इन अन एफर्ट टू रिड्यूस पॉवर्टी अँड सपोर्ट डेव्हलपमेंटला सपोर्ट करण्यासाठी आणि पॉवर्टी जी आहे तिला कमी करण्यासाठी हेच त्याचं उद्दिष्ट आहे. इट कन्सिस्ट ऑफ 5 अंडरलाइंग इन्स्टिट्यूशन. हे ह्याच्यामध्ये 5 इन्स्टिट्यूशन आहेत वर्ल्ड बँक मध्ये. फर्स्ट टू ऑफ विच आर करेक्टली रेफर्ड टू एज अ वर्ल्ड बँक. फर्स्ट पहिल्या दोन जे आहेत ते वर्ल्ड बँकेशी रिलेटेड आहेत. ओके. ऍडव्हान्सिंग द वर्ल्ड बँक मिशन. आता मिशन काय आहे वर्ल्ड बँकेचं? प्रत्येक संस्थेचं एक मिशन असतं, त्याशिवाय संस्था फॉर्मच होत नाही आपल्याला माहिती आहे. आणि इथे पण आपल्याला एक वर्ल्ड बँकेचं मिशन आहे ते बघायचं आहे. The World Bank pursues its objectives by delivering financial assistance to the developing nations. Developing nations ला objectives आणि financial assistance देते. It gives low or no interest loan and grant to finance. म्हणजे फायनान्स देण्याचं काम वर्ल्ड बँक करत असते. कशामध्ये? लो इंटरेस्ट रेट किंवा इंटरेस्ट रेट न घेता, पण कधी गरजेच्या वेळेस. ओके. अ वाइड अरे ऑफ इन्व्हेस्टमेंट इन सच एरियाज सच एज education, health, public administration, infrastructure, financial and private sector development. तर या काही वाईड अरेज ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वर्ल्ड बँक तयार असते. ज्या एरिया आहेत म्हणजे हे सगळे आपले एरिया आहेत ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकते वर्ल्ड बँक. एज्युकेशन, हेल्थ, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मूलभूत सुविधा, फायनान्शियल अँड प्रायव्हेट सेक्टर डेव्हलपमेंट, ऍग्रिकल्चर, एन्व्हायरमेंटल अँड नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट, ह्या सगळ्या ज्या महत्वाच्या आपल्या जागा आहेत म्हणजे जिथं वर्ल्ड बँक मिशन म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंट साठी हेल्प करत असते. फॉर एक्झाम्पल, द वर्ल्ड बँक लोन इंडिया $500 million in 2015 टू सपोर्ट मायक्रो, स्मॉल अँड मिड साइज बिझनेस. ओके. आता हे एक जिवंत उदाहरण आहे की वर्ल्ड बँक कधी मदत करते आपल्याला. तर एकदा 2015 मध्ये वर्ल्ड बँकेने आपल्याला मदत केली होती $500 मिलियनची. कशासाठी? मायक्रो, स्मॉल आणि मिड साइज बिझनेसला सपोर्ट करण्यासाठी. The 10-year loan was made on favorable terms that includes the provision that repayment does not need be begin for 5 years. तर त्याचा टर्म जो होता तो सगळा इथे आपल्याला सांगितलेला आहे. ठीक आहे. आता द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO, गॅट जी होती ती पुढे जाऊन WTO होत झाली आणि त्याचीच आता थोडक्यात अजून इन्फॉर्मेशन आपण बघतो आहोत. The World Trade Organization WTO claims to be the only global international organization dealing with the rules of trades and trades between nations. जे प्रत्येक नेशन्स मध्ये जे ट्रेड होतात त्याबद्दलच्या रूल्सचा रूल्सशी रिलेटेड एक संस्था आहे जिला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणतात. ओके. आणि ही एकमेव आहे, द ओनली ग्लोबल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. एक संस्था आहे, एकमेव संस्था आहे जागतिक. The WTO's efforts center on developing trade agreements between nations to encourage cross-border commerce,
म्हणजे आपल्या बॉर्डर्स ज्या आहेत कंट्रीजच्या त्या क्रॉस करून त्याच्यामध्ये आपला व्यापार चालवण्यासाठी WTO आपल्याला सपोर्ट करत असते, एनकरेज करत असते. This includes setting up the agreements, interpreting the agreements and facilitating dispute settlement. सेटलमेंट करणं किंवा ऍग्रीमेंट करणं, इंटरप्रिट करणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एखाद्या बिझनेसमध्ये, व्यापारामध्ये, नेशन्स मधल्या व्यापारामध्ये, तर ते करण्याचं काम वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO करत असते. ऑफिशियली फाउंडेड इन 1995. मग अशीच आपण बघितलं की ही ऑफिशियली 1995 मध्ये फाउंड झाली आहे. The WTO traces its roots back to the Bretton Woods, where the General Agreement on Trade and tariff was crafted an effort to encourage the support trade between nations. गॅट जे आहे, गॅटचं आपण बॅकग्राऊंड बघितलं आणि गॅट मधूनच मग ही आपली WTO फॉर्म झाली 1995 मध्ये. ब्रिटन वूड मध्येच त्याचे पाय रोवले होते असं त्यांचं म्हणणं आहे. जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड्स अँड टॅरिफ वरती वॉज क्राफ्टेड अँड एफर्ट एनकरेज करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी. कशाला? ट्रेड बिटवीन नेशन्स. फॉलोइंग अप ऑन गॅट, 1986-1994 Uruguay Roundtable Trade negotiation resulted in the formal creation of WTO. उरुग्वे मध्ये जी राऊंड टेबल ट्रेड और निगोशिएशन्स रिझल्ट झाले त्याच्यामध्ये ही WTO फॉर्म झाली. द WTO हेडक्वार्टर इज लोकेटेड इन जिनेवा. जिनेवा मध्ये ह्याचं हेडक्वार्टर आहे WTO चं. स्वित्झर्लंड मध्ये जिनेवा. Like the IMF, World Bank and the WTO is funded its members. जसं वर्ल्ड बँक आणि IMF आपापल्या म्हणजे काय म्हणतात फंडेड मेंबर्स कंट्री आहेत IMF आणि वर्ल्ड बँकेचे, त्यांना फंड करते, त्यांना सपोर्ट करते. तसंच WTO देखील तिचे जे मेंबर्स आहेत त्यांनाच फंड करते किंवा त्यांनाच मदत करत असते. ओके. IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँकेप्रमाणेच WTO चे पण काही मिशन्स आहेत आणि ते मिशन्स असे आहेत. WTO seeks to facilitate cross border trade. क्रॉस बॉर्डर ट्रेड साठी फॅसिलिटेट करते. निगोशिएशन्स आर कंडक्टेड in an all or nothing format with every issue on the table discussed until the resolved. म्हणजे जे काही इश्यू त्याच्यावरती टेबलवरती येतील WTO च्या तर ते रिसॉल्व करण्याचे काम हे WTO चं काम आहे, मिशन आहे. अकॉर्डिंगली देर आर नो पार्शियल डील्स. इथे कुठलेच पार्शियल डील होत नाही की या कंट्रीचं मला चांगलं झालेलं पाहावत आहे किंवा ही कंट्री जास्त डेव्हलपिंग आहे तिला जास्त सपोर्ट करायला पाहिजे, अशी कुठलीही पार्शियलिटी इथे चालत नाही. नो मिस डेडलाईन्स अँड प्रोक्टेड एफर्ट्स दॅट कंटिन्यू फॉर मेनी इयर्स आर नॉट अनकॉमन. त्याच्यामध्ये एफर्ट्स जे आहेत ते नॉट अनकॉमन. ओके. In addition to large-scale trade initiatives, the WTO also facilitates trade dispute negotiations, such as disagreement between Mexico and United States of ट्यूना फिशिंग. ट्यूना फिशिंग बद्दल डिसएग्रीमेंट केलं होतं मेक्सिको आणि युनायटेड स्टेट्स मध्ये. अशा प्रकारचे काम काय करत असते? WTO करत असते. म्हणजे कुठल्याही कंट्रीचं, नेशनचं हित जपण्याचं काम जे आहे ते WTO चं आहे. WTO चं मिशन आहे की प्रत्येक स्टेटचं, कंट्रीचं ट्रेड जो आहे तो चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, त्याच्यामध्ये सजेशन्स देण्याचं काम हे WTO करत असते. While all three organizations promote themselves as a fostering positive developments, याच्यामध्ये या तिन्ही संस्था ज्या आहेत WTO, IMF, वर्ल्ड बँक या पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट साठी हेल्प करत असतात. नॉट एव्हरीवन agrees with their self assessment. The organizations do provide financial assistance to the country in a need. ह्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत ते फायनान्शियल असिस्टन्स देत असतात प्रत्येक कंट्रीला, ज्या कंट्री नीड मध्ये आहेत किंवा ज्यांना, ज्या कंट्रीजला गरज आहे त्याच्यामध्ये हेल्प करण्याचं काम या तिन्ही संस्था करत असतात. But like just about every other known method of obtaining financial resources, the money comes with the strings attached. The motives behind the initiative are often in question. हा, या संस्था आपल्याला पैशाची मदत करतात, पण खरंच तिथं नीड असेल तर आणि गरज असेल, म्हणजे त्यांना वाटलं की या कंट्रीला खरंच मदतीची गरज आहे तरच तिथे आपल्याला फंड दिला जातो या संस्थांकडून. आणि प्रत्येक स्ट्रिंग ज्या आहेत त्या अटॅच असतात, त्याला मोटिव्ह असतात त्याच्या मागे, हे पैसे देण्याच्या मागे. ओके. फॉर एक्झाम्पल, व्हॉट दिस ग्रुप रेफर्स टू ॲज प्रमोटिंग इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे ह्या ज्या तिन्ही संस्था आहेत ते प्रमोटिंग इकॉनॉमिक ग्रोथ करतात. म्हणजे काय आहे? दे आर
dictators view as a blueprint for destroying the local economy and despoiling the environment with globalization efforts that benefit only the rich local economy and despoiling the environment with globalization efforts that benefit only the rich. म्हणजे फक्त रिच कंट्रीजला जिथे फायदा होणार नाहीये तर प्रत्येक लोकल बॉडीला लोकल लेवल वरती इकॉनॉमीला हेल्प करण्यासाठी हे संस्था ज्या असतात त्या रेडी असतात. प्रोटेस्ट including those in Davos, Switzerland, Washington DC, Cancun, Mexico and other major cities are regular feature at IMF. तर इथे त्यांनी उदाहरण दिले की IMF पण या पण कंट्रीजला हेल्प करत असते, प्रोटेस्ट पण करत असते. World Bank and World WTO events, aside from the public protest, even some business leaders argue against the organization. म्हणजे ह्याच्यामध्ये काही बिझनेस लीडर जे आहेत ते ऑर्गनायझेशन अगेन्स्ट सुद्धा बोलत असतात ऑर्गनायझेशनच्या. तर अशा प्रकारच्या आहेत तिन्ही संस्था आहेत ज्या मॉनिटरी पॉलिसीजची किंवा मॉनिटरी घटनांशी सगळ्या रिलेटेड आहेत, फंडिंगशी रिलेटेड आहेत, जे ट्रेडशी रिलेटेड आहेत. कारण इंटरनॅशनल ट्रेड हा आपला युनिट होता आणि त्यातल्या या महत्वाच्या संस्था होत्या ज्या आपण आजच्या सेशन मध्ये बघितलेल्या आहेत. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला नवीन युनिट स्टार्ट करायचं आहे. आजच्या या युनिट वरती आपण जे काही महत्वाचे पॉइंट्स होते ते आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट सेशन पासून आपण नेक्स्ट युनिट वरती चर्चा करणार आहोत. तर काय काय बघितलं आज आपण? वर्ल्ड डब्ल्यूटीओ चं पहिलं सुरुवात होती गॅट पासून म्हणून गॅट घेतला. त्याच्यानंतर IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, मग वर्ल्ड बँकेनंतर बघितलं WTO, त्यांचं फर्म उगम मिशन जे काय आहे ते बघितलं, त्यांचं काम काय आहे ते बघितलं थोडक्यामध्ये. तर याच्यावर देखील क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. म्हणजे पॉझिटिव्ह काही स्टेटमेंट दिले जातात, यातलं कुठलं स्टेटमेंट त्या संस्थेशी रिलेटेड आहे किंवा बरोबर आहे हे आपल्याला ओळखायचे असतात. अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला त्याच्यावरती येत असतात. ठीक आहे, आजच्या सेशन साठी धन्यवाद. नेक्स्ट सेशन मध्ये भेटूया.